नमस्कार. शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी वेगळी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी गुड न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा लाभ अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता ना आहो. तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट सहित पण समजून चला सुरू करूया. राज्यातील कर्मचाऱ्यांना गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाच्या प्रजानीती तक्ते 2024 करिता ग्राम विकास विभागाकडून दिनांक 21 जून 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दिनांक 1 जानेवारी ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परगणितीय तक्ते निर्गमित करण्यात आलेले आहे. राज्यातील 2024 या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या अथवा आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाची परिगणितीय तक्ते निर्गमित करणे आवश्यक आहे. त्यानुसार सदर निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या परिगणितीय तक्त्यानुसार 2024 या वर्षात गट विमा योजनेचे सदस्य संपुष्टात येणारे आणि आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सदर परिगणितीय तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीत राजीनामा, सेवानिवृत्त तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या इतर अन्य कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या वारसांना सदर निर्णयासोबत जोडलेल्या परिगणितीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच सदर निर्णयानुसार शासन असे आदेश देत आहे की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक 1 जानेवारी 2024 पासून जशी 7.1% दराने व्याज आकारण्यात आले आहे. तर जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना 1990 च्या विमा निधीमधील संचित रकमावर दर शेकडा 4% या दराने कोणतेही बदल झाला नसल्याने या दराने विमा मध्ये संचित रकमावर व्याज आकारण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासकीय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.